नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके. द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी पचन संस्था या भागाविषयी माहिती घेणार आहोत. या भागावर खूप सारे प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व प्रश्नांचा देखील समावेश करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण, परीक्षेच्या दृष्टीने तितकाच महत्त्वपूर्ण बनणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहणार आहोत मानवी पचन संस्था. पचन संस्थेविषयी माहिती घेत आहोत आपण. तर मानवी पचन संस्था जर आपल्याला अभ्यासायचे तर आपल्याला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की पचन म्हणजे काय. पचन म्हणजे काय, तर अद्रावणीय अन्नाचे द्रावणीय पदार्थात रूपांतर होऊन ते पेशीत शोषण्यास योग्य बनणे म्हणजे पचन होय. म्हणजे अन्न पदार्थात जे अद्रावणीय अन्न पदार्थ आहेत, अन्न घटक आहेत, त्याला द्रावणीय आणि आपल्या रक्तात ते शोषले जातील अशामध्ये कन्व्हर्जन करण्याची प्रक्रिया म्हणजे आपण त्याला म्हणतो पचन. मग यासाठी आपल्याला काय काय करायला लागतं, तर या पचन संस्थेमध्ये एक अन्नग्रहण, आपण अन्न ग्रहण करणे, त्याचं पचन करणे आणि पचलेल्या अन्नाचं आपल्या रक्तामध्ये शोषण करणे या सगळ्या प्रक्रियांचा आपल्याला समावेश होतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं, या पूर्ण अन्ननलिकेचा, या पचन संस्थेचा अभ्यास करायचा आहे. ही आपली एक पचन संस्था आहे. तर या पचन संस्थेमध्ये एक आश्चर्य आहे असं आपण म्हणतो. आता यामध्ये काय घटक होतात ते लक्षात घेऊया. तर आपली पचन संस्था जी आहे, दोन प्रकारे पचन, आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारे पचन होतं. तर आपण अभ्यासाच्या दृष्टीने प्रकार केलेले आहेत. तर एक आहे कायिक पचन. कायिक पचन म्हणजे काय, तर कायिक पचन म्हणजे फक्त मोठ्या अन्नकणांचं लहान अन्नकणात रूपांतर. म्हणजे काय, अन्न बारीक करणे व पुढे ढकलणे या प्रक्रियेला म्हणजे आपण कायिक पचन. दुसरा प्रकार आहे रासायनिक पचन. रासायनिक पचन म्हणजे काय, त्यात पाचक रस मिसळणे आणि अद्रावणीय अशा अन्न पदार्थापासून द्रावणीय व रक्तात शोषली जाईल अशा पदार्थात रूपांतर करणे म्हणजे आपण म्हणूया त्याला रासायनिक पचन. थोडक्यात रासायनिक बदल यामध्ये घडून आणले जातात. जर आपण पुढे आणखी, तर मानवी पचन संस्था मग कशाची बनलेली असते, तर एकदम सोपं. आपल्याला बऱ्याच विचारलं मानवी पचन संस्था कशाची बनलेली आहे, तर दोन घटकांची बनलेली आहे. मानवी पचन संस्था ही अन्ननलिका व पाचक ग्रंथी याची बनलेली आहे. यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर आपण याचे भाग काय मग अन्ननलिकेचे, तर अन्ननलिकेचे भाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अन्ननलिका आपण 5 भागांमध्ये डिवाइड करतो. पहिला भाग आहे तोंड किंवा मुखगुहा आपण त्याला म्हणतो. दुसरा भाग घेऊया आपण काय, तर ग्रसनी म्हणजेच घसा, हे आपला दुसरा भाग. त्यानंतर अन्ननलिकेचा तिसरा भाग आहे जठर. जठर त्याला स्टमक म्हणतो आपण. त्यानंतर आहे लहान आतडे आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे मोठे आतडे. म्हणजे आपली अन्ननलिका 5 भागामध्ये डिवाइड असते. मुखगुहा म्हणजे तोंड, ग्रसनी, जठर, लहान आतडे आणि मोठी आतडे. हे आपण लक्ष घेणार आहे. ही आपली अन्ननलिका आहे. एक आपण तोंड आणि घसा, त्यानंतर एक जठर, त्यानंतर हे आपलं लहान आतडे आणि ही मोठी आतडे, अशी ही आपली पूर्ण अन्ननलिका असते. आणि याच्यात वेगवेगळ्या पाचक ग्रंथी, जसं लिव्हर आहे, स्वादुपिंड आहे, ते पाचक ग्रंथी आहे. तर यांचा देखील आपल्या पचन संस्थेमध्ये समावेश होतो. पचन संस्थेमध्ये कोणत्या दोन घटकांचा समावेश होतो, तर अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. आता आपल्याला अन्ननलिकेचे हे 5 भाग आहेत, यांचा अभ्यास करायचा आहे. आणि या 5 भागावरती कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे प्रश्न देखील मी तुम्हाला दाखवणार. तर सुरुवात करूया. तर अन्ननलिकेचा जो पहिला भाग आहे मुखगुहा म्हणजे तोंड. आता तोंडामध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय प्रश्न विचारले जाते, तर तोंडामध्ये सगळ्यात महत्त्वाची क्रिया असते लाळ. तर तोंडामध्ये अन्न पदार्थात लाळ मिसळली जाते. तर लाळेविषयी काय प्रश्न विचारला जातो की लाळेच्या किती ग्रंथी आहेत आपल्या तोंडामध्ये, तर लाळेच्या आपल्या तोंडामध्ये 3 ग्रंथी आहेत. 3 ग्रंथी लाळेच्या आहेत. एक कानाच्या बाजूला याला म्हणतात कर्ण मूल ग्रंथी, एक हनुवटीच्या बाजूला याला म्हणतात अधो हनु ग्रंथी, आणि एक आपल्या जिभेच्या खाली असते तिला म्हणतात अधो जिव्हा ग्रंथी. म्हणजे तोंडामध्ये लाळेच्या किती ग्रंथी आहेत, तर तोंडामध्ये लाळेच्या एकूण 3 ग्रंथी आहेत. पहिली आहे कर्णमूल ग्रंथी कानाच्या बाजूला, अधोहनु ग्रंथी हनुवटीच्या बाजूला आणि अधोजिव्हा ग्रंथी. अशा पद्धतीने तोंडामध्ये लाळेच्या 3 ग्रंथी आहेत. तर आता लाळ ही काय असते, किंचित आम्लारी धर्मी असते. लाळ कोणत्या धर्मी असते असं बोललं तर लाळ किंचित आम्लारी धर्मी असते, थोडीशी आम्लारी धर्मी असते. आणि याचा फायदा काय होतो लाळ आम्लारी धर्मी असल्याचा, तर याच्यामुळे जे काही
आपण काय म्हणूया विषाणू आहेत, जीवाणू आहेत, तर यांचा आपल्या तोंडामध्येच नाश होतो. म्हणजे जे सूक्ष्मजीव आपल्या शरीराला अपायकारक आहे ते आपल्या शरीरात जातात, त्याचा लाळेद्वारे तोंडामध्ये त्याचा नाश होतो, म्हणून आपल्याला त्याद्वारे काही अपाय होत नाही. लाळेचं कार्य काय? तर लाळेचं कार्य असे अन्नाची पचनास सुलभ अशी पेस्ट तयार करणे. म्हणजे आपल्या तोंडामध्ये अन्न चावताना त्यामध्ये लाळ मिसळते आणि पचनाला सुलभ अशी पेस्ट तयार केली जाते. आता आपल्याला अजून लाळेविषयी माहिती घ्यायची. लाळेविषयी तर आपण लाळेमध्ये कोणतं विकार असतं, तर यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारला जातो, तर याविषयी आपण आता माहिती घेत आहोत. तर लाळेमध्ये असणारा विकर म्हणजे टायलिन किंवा अमायलेज हे विकर लाळेमध्ये असतात. आता याचा फायदा काय आपल्याला? तर याचा फायदा काय असतो की अन्नामधलं जे स्टार्च आहे, स्टार्च, या स्टार्चचं रूपांतर लाळ कशामध्ये करते? माल्टोज मध्ये करते. लाळ कशामध्ये रूपांतर करते? स्टार्चचं माल्टोज मध्ये. आणि माल्टोज हे चवीला कसं असतं? गोड असतं. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारला जातो, बराच वेळ अन्न चावल्यानंतर गोड लागते, तर याचं कारण आपण याचं कारण शास्त्रीय पद्धतीने असं दिल्या. तर अन्न जास्त वेळ चावलं तर त्यात जास्त लाळ मिसळली जाते आणि लाळेमुळे कशात रूपांतर होतं? स्टार्चच्या घटकाचं माल्टोज घटकामध्ये रूपांतर होतं आणि माल्टोज हे चवीला कसं असतं? गोड. या कारणाने बराच वेळ अन्न पदार्थ चावल्यानंतर आपल्याला गोड लागतं, असं आपण याचं उत्तर घेऊया. त्यानंतर आणखी लाळेचं वैशिष्ट्य काय? लाळेचं वैशिष्ट्य हे तुम्हाला माहिती आहे. सपोज तुमच्या समोर एखादी तुमची आवडती वस्तू आली, तर आवडती वस्तू आणली तर काय होतं? आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पाणी सुटतं म्हणजे तोंडात लाळ सुटते. म्हणजे लाळेचं वैशिष्ट्य असं आहे, जर चांगला पदार्थ आला, आवडता पदार्थ समोर आला, तर लाळ ग्रंथीतून जास्त लाळ स्रावली जाते. त्याच्या अपोजिट आहे, जर आपल्याला काही भीतीदायक घटना घडली, ओके, आपण घाबरलो, तर अशा वेळेस आपल्या तोंडात लाळ स्रावणं बंद होतं व अशा वेळेस आपल्या तोंडाला कोरड पडते. आपण म्हणतो त्याच्या तोंडाला कोरड पडली म्हणजेच काय झालं? तर लाळ ग्रंथीतून लाळ स्रावणं बंद होतं. ओके, तर अशा पद्धतीने लाळ ग्रंथीचं वैशिष्ट्य आहे. तर आपण जो लाळ ग्रंथीचा आता अभ्यास केला, याच्यावरती तुम्हाला टीईटीच्या पेपरला प्रश्न विचारलेला आहे. आता पहा, तुम्हाला इतका सोपा भाग तुम्हाला वाटला असणार सर खूपच काहीतरी सोपं सांगताय. बघा याच्यावरती, जर लाळेमध्ये अमायलेज म्हणजे टायलिन आपण पाहिलं तर आपण जर लाळेमध्ये अमायलेज येत नसेल तर खालीलपैकी मुखातील कोणती प्रक्रिया बाधित होईल? लाळेमध्ये जर अमायलेज नसेल तर कोणती प्रक्रिया बाधित होईल? तर जीवनसत्वांचे शोषण ही प्रक्रिया बाधित होईल. असं का? की प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये विघटन ही प्रक्रिया बाधित होईल. का स्निग्ध पदार्थाचे स्निग्धाम्ले आणि ग्लिसेरॉल यामध्ये विघटन हे बाधित होईल. का पिष्टमय पदार्थाचं साखरेत रूपांतर किंवा साखरेत विघटन होण्याची प्रक्रिया बाधित होईल. तर आपल्याला यासाठी हे माहिती पाहिजे, लाळेत पचनासाठी तर पाचनग्रंथी म्हणजेच लाळ महत्वाची आहे. तर लाळ याच्यामध्ये कशाचं पचन करण्यासाठी उपयोगीची आहे. तर आता आपण पाहिलं होतं लाळेविषयी आपण तुम्ही अभ्यास केला होता. लाळ काय करते? अन्नातील कशाचं रूपांतर कशात करते? स्टार्चचं रूपांतर कशात करते? माल्टोज मध्ये करते. आणि आपण म्हणलो होतो माल्टोज चवीला कसे गोड आहे, असा आपण आत्ताच अभ्यास केला होता. मग हे स्टार्च आहे, हे स्टार्च म्हणजेच काय म्हणजे आपण पिष्टमय पदार्थ, म्हणजे लाळ काय करते? स्टार्चचं रूपांतर करतं. म्हणजे पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी लाळ आवश्यक असते आणि म्हणून याचं उत्तर आपण देणार आहोत. पिष्टमय पदार्थाचे साखरेत विघटन करण्याची प्रक्रिया जर लाळ स्रावली नाही तर बाधित होईल. आणि बऱ्याच वेळा जे लोक गुटखा खातात, तंबाखू खातात, यांच्या शरीरामध्ये लाळ कमी प्रमाणात जाते आणि त्या कारणाने त्यांना पचनाचे प्रॉब्लेम असतात. म्हणजे लाळ आपल्या पचन क्रियेसाठी खूप महत्त्वाची असते. ही दिवसभर आपल्या तोंडात स्रावत असते आणि आपण जेव्हा आपल्या नकळत ती आपल्याकडून गिळली जात असते आणि तशी ती अन्नात मिसळते आणि त्याचा फायदा आपल्याला पचन क्रियेसाठी होत असतो. तर अशा प्रकारची छोट्या छोट्या पॉईंटवर प्रश्न विचार. अजून एक प्रश्न याच्यावरती विचारलेले आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. खूप सोपा आणि खूप तितकाच महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे. तर जाऊया आपल्याला. तर आपण लाळेविषयी माहिती घेतलेली आहे. आता आपण परत जाऊया, तोंडामध्ये काय काय क्रिया चालते. अजून एक तोंडाचा आपल्या महत्त्वाचा अवयव आहे जो आता मी ज्याच्या साहाय्याने बडबड करीत आहे, तर तो आहे जीभ. ओके, तर जिभेवर काय प्रश्न असतो? जिभेचं काय काम असतं आपल्याला? जीभ तोंडामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे काही व्हरायटीचे सगळ्या प्रकारचे जेवण आपण खातो, जे आपल्या सगळ्या टेस्ट घेतो, ते आपल्याला कुणाची कृपा आहे आपल्यावरती? तर जिभेची कृपा आहे. तर ही आपली जीभ आहे.
तर जीभमध्ये आपण पाहतो, जीभमध्ये कशा टेस्ट आहेत ते पण मी तुम्हाला सांगतोय बघा. तर जीभमध्ये आपण पहा, जीभ आपल्याला चवीचं ज्ञान करून देते पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट, चव जाणण्यासाठी जिभेवर काय असतात तर रुची कलिका असतात. आपल्याला टेस्टचं नॉलेज करून देण्यासाठी आपल्या जिभेवरती रुची कलिका असतात. ओके, त्या रुची कलिकाविषयी खूप इंटरेस्टिंग माहिती पहा. रुची कलिका अशा असतात की ज्या जेंट्सपेक्षा लेडीजमध्ये जास्त असतात. म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये रुची कलिका संख्येने जास्त असतात. म्हणून जे काही टेस्टी पदार्थ खायचे असतात तर त्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त इंटरेस्टेड असतात. म्हणजे असं मी काय बोलत नाही, तर हे काय आपलं शास्त्रीय दृष्ट्या, हा माझं मत नाही आहे, हे शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला सत्य. म्हणून आपल्याला पाणीपुरीची गाडी असेल, हॉटेलमध्ये जाणं असेल, यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आग्रही असतात. ते नॅचरली त्यांच्या जिभेवर रुची कलिका संख्या जास्त असते, म्हणून अशा पद्धतीने घडत असते. ठीक आहे. ओके, आता आपण जाऊया जिभेवर आपल्याला चवीचं ज्ञान येतं. तर जिभेच्या कोणत्या भागावर कोणती चव कळते, याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिभेच्या कोणत्या भागावर कोणती चव कळते, तर इथं तुम्हाला दिसत आहे जिभेवर कशी चव कळते. तर पुढचा जो शेंडा आहे, आपल्या जिभेचा पुढचा भाग जो आहे त्याच्यावर स्वीट चव कळते, आपल्याला गोड कळते. त्यानंतर तुम्ही ह्या भागावरती काय होतं आपल्याला सॉल्टी म्हणजे खारट चव. त्यानंतर इथल्या भागामध्ये आपल्याला काय होतं की आंबट चव कळते. आणि सगळ्यात मागचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कडू चव आपल्याला कळते. तर जिभेमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या चवीचं नॉलेज करण्यासाठी वेगवेगळे एरिया आरक्षित केलेले आहेत. म्हणून जिभेमध्ये या पद्धतीने चवी कळतात. अग्रभागी गोड चव, दोन्ही कडांना खारट व आंबट चव आणि आतील भागात कडू चव कळते. तर आपण एकदम एकच मिनिटामध्ये जिभेवर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते तुम्हाला सांगितलेले आहे. जिभेवर असतात रुची कलिका, जीभ आपल्याला चवीचं ज्ञान करून देते. पुढच्या भागाला गोड, पाठीमागे कडू आणि दोन्ही साईडला आंबट आणि खारट अशी चव आपल्याला कळते. जाऊया आपण पुढे आणखी. तर ग्रसनी किंवा घसा. आता जीभ नंतर आपण अन्ननलिकेचे भाग पाहत आहोत. पहिला भाग पाहिला आपलं तोंडातली प्रक्रिया पहिली आपण लाळ आणि जिभेची माहिती घेतलेली आहे. आता आपण जाऊया घशाकडे. घसा, आपला जो घसा आहे त्याच्याविषयी थोडी माहिती घ्यायची आहे. तर आपल्या घशामध्ये दोन नलिकांची तोंडे असतात. दोन नलिका कोणत्या आल्या आता, एक अन्ननलिका आणि दुसरी श्वासनलिका. अन्ननलिका आणि दुसरी श्वासनलिका, या दोन्ही नलिकांची तोंडे आपल्या घशामध्ये दोन नलिकांची तोंडे असतात. हा आपल्या अन्ननलिकेचा दुसरा भाग आहे ग्रसनी. तर यामध्ये दोन नलिकेची तोंड असतात, अन्ननलिका आणि श्वासनलिका. मग आता जेव्हा आपण काय करणार, अन्ननलिका श्वासनलिका तोंडे, जेव्हा आपण अन्न खाणार तेव्हा आपल्याला काय करावं लागणार, आपल्या श्वासनलिकेत नाही गेलं पाहिजे. मग आता काय करायचंय, तर अशा वेळेस श्वासनलिका बंद करण्याची एक प्रोसिजर असते. मग आपल्याला प्रश्न असा विचारला जातो, श्वासनलिकेच्या तोंडावरती कोणता पडदा असतो. तर त्याचं उत्तर आपण देणार आहोत. श्वासनलिकेच्या तोंडावर इपिग्लोटिस नावाचा पडदा असतो. याचं काय काम आहे पहा, याचं काम ट्रॅफिक पोलीस सारखं आहे. म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो, जेवण कोणत्या मार्गे राहायला पाहिजे, अन्ननलिकेच्या. पण घशात तर दोन्हीचे तोंड आहे. मग अशा वेळेस काय केलं जातं, जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा हा इपिग्लोटिस म्हणजे याला मराठीत म्हणतात कंठपटल, हा पडदा काय करतो, आपली श्वासनलिका बंद करून घेतो आणि मग अन्न कोणत्या मार्गे जातं, अन्ननलिके मार्गे जातं. बरोबर. म्हणजे आपल्याला याला काय काम आहे, जेव्हा अन्न गिळताना आपली श्वासनलिका बंद करून घेण्यासाठी कोणाचं काम आहे, इपिग्लोटिस. कधी कधी आपण फास्ट जेवत असतो, पटापट आपल्याला काय मग गाडी लागलेली असते, कुठेतरी जायचंय आपल्याला हॉटेल, आपण फास्ट जेवतोय. अशा वेळेस काय होतं की आपल्याकडून आपण त्या इपिग्लोटिसचे खूप हाल होतात बघा. असे काय करायचं, अन्न गिळायचं आहे तेव्हा श्वासनलिका बंद करून घ्यायची, परत श्वास घ्यायचा आहे तेव्हा परत उघडायचे. अशा या क्रियेमध्ये जर एखाद्या क्षणी जर काय झालं की आपला छोटासा त्याला जर श्वासनलिका बंद करून घेण्यास इपिग्लोटिसला जर वेळ लागला तर काय होतं, तर आपला एखादा छोटासा अन्नाचा कण श्वासनलिकेत जातो आणि मग आपल्याला काय करावं लागतं, तो बाहेर काढावा लागतो. मग त्याची प्रक्रिया काय करतो, आपण जोरात श्वास आत घेतो आणि तो प्रेशरने बाहेर टाकतो आणि तो अन्न बाहेर उडून काढला जातो. याला म्हणायचं टचका लागणे. तर आपण म्हणतो टचका लागला म्हणजे कुणीतरी आठवण काढली. कुणी आठवण काढलेली नाही, श्वासनलिकेमध्ये अन्नाचा कण गेलेला आहे आणि तो कण बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे टचका लागणे असं आहे. जाऊया ही जी ग्रासिका आहे म्हणजे आपल्या या घशापासून जठरापर्यंतची जी अन्ननलिका आहे तिला म्हणायचं ग्रासिका. हिची लांबी असते साधारणपणे 25 सेंटीमीटर असते आणि हे घशापासून आपल्या लहान आतड्यापर्यंत जाते. तर आपल्याला आतड्यांमध्ये अन्न पुढे पुढे सरकत असतं, आतड्यामध्ये अन्न पुढे पुढे सरकत असतं. कसं जातं पुढे, असं म्हणायचं नाही की आपण जेवलंय म्हणून उतराने अन्न चाललेलं, असा प्रकार नाही. तर त्यासाठी आतड्यांची एक हालचाल होत असते. त्या हालचालीला आपण म्हणतो
आंत्रलहर नावाच्या हालचालीमुळे आतड्यामध्ये अन्न पुढे पुढे सरकते, याला आपण परिचालन असं पण म्हणतो, परिचालनाची क्रिया असं पण म्हणतो. तर अशा पद्धतीने आपला अन्न तोंडातून लाळ मिसळून तोंडापासून घशापर्यंत आणि घशापासून आपल्या तिसऱ्या भागापर्यंत येत आहे. जाऊया आपण पुढे. तर पुढचा भाग आहे का जठर. आता हा आपला अन्ननलिकेचा थर्ड पॉइंट, तिसरा पॉइंट. आता आपण पाहतो अन्ननलिका ही एकच आहे, अन्ननलिका एकच आहे, तिचे भाग आपण अभ्यासासाठी पाडलेले आहे. तिच्या स्टार्टिंग पॉइंटला आपण तोंड म्हणतो, नंतर ग्रासिका, पुढे गेल्यावर तिला जठर नाव देणार, पुढे गेल्यावर तिला लहान आतडे म्हणणार आणि सगळ्यात शेवटी तिला मोठे आतडे म्हणणार. म्हणजे ही एक अन्ननलिका आहे आणि तिचे वेगवेगळे अभ्यासाच्या दृष्टीने आपण वेगवेगळे भाग केलेले आहे. तर आपण आलो जठराकडे. तर जठरावरती खूप साऱ्या गोष्टींचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे आपलं हे जे दिसतंय तुम्हाला, हे जठर आहे, हे आपलं जठर आहे, एवढा भाग हा आपला जठराचा भाग आहे. आता या जठरावरती आपल्याला काय प्रश्न विचारले जातील किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते लक्षात घ्या. जठर, तर जठर जे आहे याचा आकार असतो इंग्लिश जे या अक्षराचा. जठराचा आकार असतो त्याला आपण इंग्लिश जे या अक्षराप्रमाणे जठराचा आकार असतो. या जठरामध्ये अन्न जे आहे आपलं खाल्लेलं ते 4 ते 5 तास अन्न आपलं जठरामध्ये राहतं. आता या जठरामध्ये जसं तोंडामध्ये लाळ ग्रंथी मिळतात, तशी जठरामध्ये देखील जठर ग्रंथीतून वेगवेगळे स्राव स्रावले जातात. लाळ ग्रंथीतून जशी लाळ स्रावते तसं जठरामध्ये जठर ग्रंथीतून वेगवेगळे स्राव स्रावतात. तर या किती जठर ग्रंथी आहेत? तर फक्त 35 दशलक्ष जठर ग्रंथी आहेत. किती आहे? फक्त 35 दशलक्ष एवढे जठर ग्रंथी आहेत. याच्यातून जे स्राव स्रावतात त्याला आपण 2 कॅटेगरीमध्ये अभ्यासासाठी डिवाइड केले आहे. जठरामध्ये स्रावणारे स्राव, पहिला स्राव आहे जठर रस आणि दुसरा आहे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर आता आपण या दोघांचीही माहिती घेऊया. तर जठर याच्यामध्ये आपल्याला जठर रस याचा अभ्यास करायचा आहे. तर याच्यावरती खूप परीक्षेला, स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर जठर रसामध्ये कोणती विकरे असतात? तर जठर रसामध्ये आपल्या फायद्याचे 2 विकरे आहेत, पेप्सिन आणि रेनिन. हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. वेगवेगळ्या परीक्षांना या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला आहे. जठर रसातले महत्वाची विकरे कोणती? तर पेप्सिन आणि रेनिन. तर यांची कामं पण मी तुम्हाला सांगणार आहे. पेप्सिन काय काम करतात? तर पेप्सिनचं काम आहे प्रोटीनचं रूपांतर पेप्टॉन मध्ये करणे. अन्न पदार्थातील जे प्रोटीन आहे त्याला पेप्टॉन मध्ये कन्वर्ट करायचं काम करत असतं पेप्सिन. पेप्सिनचं काम काय? प्रोटीन कन्वर्ट इनटू पेप्टॉन. प्रोटीनचं रूपांतर पेप्टॉन मध्ये करणे म्हणजे ही पचनाची क्रिया. तर तुम्हाला आणखी काय विचारलं जाते बघा. आता दुसरं रेनिन हा जो दुसरा घटक आहे, याचं काय काम आहे? तर हे काय असतं लहान मुलामध्ये जास्त आपल्याला दिसतं, लहान मुलामध्ये आढळतं. याच्यामध्ये 2 प्रकारे प्रोसेस असतात. दूध हा अन्न घटक आहे लहान मुलातला, त्याच्यामध्ये घटक आहे केसिन. दुधातील केसिन या घटकाचं रूपांतर कशात करणे? पॅराकेसिन. दुधातील केसिनचं पॅराकेसिन मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतं? रेनिन करतं. दुधातील केसिनचे पॅराकेसिन मध्ये रूपांतर करण्याचं काम काय करतं? रेनिन करतं. मग हे जे पॅराकेसिन आहे याचं पुन्हा कन्व्हर्जन केलं जातं. हे जे पॅराकेसिन आहे याचं परत कशामार्फत? तर पेप्सिन मार्फत या पॅराकेसिनचे पुन्हा पेप्टॉन मध्ये रूपांतर केले जातात. ओके, आता प्रोसिजर परत एकदा शॉर्टकट मध्ये सांग. पहा, जठर रसातील विक्रे पेप्सिन रेनिन. पेप्सिनचं काम प्रोटीनचं रूपांतर पेप्टॉन मध्ये, रेनिनचं काम दुधातील केसिनचं रूपांतर पॅराकेसिन मध्ये आणि परत या पॅराकेसिनचं पेप्सिन मार्फत पेप्टॉन मध्ये रूपांतर केलं जातं. अशा प्रकारे ही पोषणाची क्रिया चालते. तर याचा अलीकडेच वेगवेगळ्या परीक्षेला जसे प्रश्न मी तुम्हाला लक्षात आणून देतोय. तर परीक्षेला प्रश्न असा विचारलेला आहे, दुधाचे पचन करण्यासाठी कोणत्या विकराची आवश्यकता असते? दुधाचे पचन करण्यासाठी कोणत्या विकराची आवश्यकता असते? हा एमपीएससीला विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोणत्याची आवश्यकता असते? तर रेनिन नावाचा घटक आहे, हा आपल्याला कशाला लागतो? दुधाचे पचन करण्यासाठी रेनिन या घटकाची आवश्यकता असते. हा प्रश्न आपला विचारलेला आहे. ओके, तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित करून घ्या. जाऊया आपण आणखी पुढे. तर आपली अन्ननलिका आहे, त्या जठराची माहिती घेतो. आता दुसरं आलं HCl.
आपण 2 विकरे स्रावलं म्हणलं होतं, एक जठर रस, त्याच्यामध्ये माहिती घेतली आपण पेप्सिन रेनिनची. आता आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड हा दुसरा जठर रस आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या जठरामध्ये स्रावतो HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर याचं काय काम आहे? तर याचं काम आहे पचनासाठी माध्यम पुरवणे, पचनासाठी माध्यम पुरवणे. मग याचा परीक्षेला आता प्रश्न विचारलेला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे, जठरामध्ये जे अन्न घटक असतात किंवा जठरातलं जे अन्न आहे आपलं हे कोणत्या धर्मी असतं? जठरातील अन्न कोणत्या धर्मी असते? उत्तर काय द्यायचं आहे? जठरामधील अन्न कोणत्या धर्मी असेल? आता अर्थात HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक आम्ल. म्हणजे जठरामधील जे काय आपले अन्न पदार्थ आहेत ते कोणत्या धर्मी असतात? आम्ल धर्मी असतात. आपण हे खूप सारं बोलू शकतो, पण आपण फक्त प्रश्न 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 या पद्धतीने चाललेलो आहोत. जठरातील माध्यम कसं असतं? आम्ल धर्मी असतं. याचं कारण काय? त्याच्यात काय मिसळलं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. यामुळे जठरातील अन्न हे आम्लधर्मी असतं. ऍसिड मिसळल्यामुळे आम्लधर्मी. मग काय होतं? कधी काय होतं पहा, कधी आपल्या जठरामध्ये आपण जेवण कमी करतो वगैरे वगैरे, या कारणाने आपल्या पोटामध्ये HClचं प्रमाण वाढतं. HClचं प्रमाण वाढलं की काय झालं? काय जास्त झालं? ऍसिड जास्त झालं आणि त्या कारणाने तुम्हाला होते ऍसिड जास्त झालं. मग काय झालं? आपल्याला ऍसिडिटी, आपण तुम्हाला खूप ऍसिडिटीचा त्रास आहे. मग आपल्याला काय करावं लागतं? मग आपल्याला न्यूट्रलायझेशन प्रोसेस, न्यूट्रलायझेशनची जी अभिक्रिया आहे ती आपल्या पोटात केली. आपण डॉक्टरकडे जातो किंवा आपल्याला पण त्याचे औषध पाहिजे. मग आपण काय करतो? आम्ल जास्त झालं. आपण काय करायचंय? तर त्याचा शत्रू म्हणजे कोणता? आम्लारी धर्मी औषध खातो. आम्ल जास्त झालं म्हणून कोणतं औषध खाल्लं तुम्ही? आम्लारी धर्मी. प्रोसिजर झाली न्यूट्रलायझेशन, आणि म्हणून त्याचं न्यूट्रलायझेशनचे प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, क्षार आणि पाणी तयार होतं. म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय झालं? क्षार आणि पाणी तयार झालं. आपल्याला त्रास होत असतो ऍसिडमुळे म्हणजे आम्लामुळे. त्याच्यावरती आपण उपाय केला, आम्लारी धर्मी औषध खाल्ले. मग आपल्याला क्षार आणि पाणी तयार झालं म्हणजे आपलं आम्ल नष्ट झालं आणि आपल्याला बरं वाटायला लागलं. ही कशी प्रक्रिया आहे? फास्ट प्रक्रिया आहे. खरं म्हणजे आपण काय करतो? ही शीघ्र अभिक्रिया म्हणजे ही अभिक्रिया शीघ्र आहे. मग आम्ल जास्त झाले, आपण आम्लारी धर्मी औषधं म्हणजे कोण? तर थोडक्यात इनो, खाता सोडा हे आम्लारी धर्मी औषधं. म्हणून काय अशी केली जाते? इनो ऑन ऍसिडिटी गॉन, काम सुरू 6 सेकंड में. कारण ही कशी अभिक्रिया आहे? शीघ्र अभिक्रिया आहे. ठीक आहे, जाऊया आम्लारी धर्मी माध्यम. आणखी बघा, जठराचे आता एवढं HCl आलं, परत याच्या पुढचा तर आपल्या शरीरामध्ये म्युकस नावाचा एक घटक आहे. म्युकस नावाचा, तो काय करतो? आपल्या जठराच्या आतील भागाचं कशापासून संरक्षण करतो? HCl पासून, हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून. जठरातील माध्यम जठरात हायड्रोक्लोरिक ऍसिड स्रावते आणि त्यामुळे आपल्या जठराच्या आतील कातडीला त्रास होऊ नये किंवा त्याला अपाय होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करतो? त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये म्युकस नावाचा घटक असतो. आपल्याला कधी प्रश्न विचारला जातो की जठरामध्ये पचलेल्या अन्नाचे शोषण होते का? तर त्याचं उत्तर काय द्यायचं? नाही. जठरामध्ये फक्त कशाचं शोषण होतं? अल्कोहोल आणि औषधे यांचं शोषण होतं. तर आपल्याला HCl किती स्रावतो? साधारणपणे 1.5 ते 2 लिटर HCl आपल्या जठरामध्ये दररोज स्रावत असतं, दररोज तयार होत असतं. ठीक आहे, चला जाऊया पुढे. तर पुढा भाग आहे. आता आपले 3 भाग झाले. ओके, तोंड झाला, ग्रसनी झाला आणि आता जठर पण झाला. आता लहान आतडे. दिसायला जरी ते लहान असलं तरी काय बघा, लहान आतडे हा अन्ननलिकेचा सगळ्यात मोठा भाग आहे. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सगळ्यात लहान मोठा भाग आहे. त्यानंतर आणखी याची काय विचारलं जातं? याची लांबी साधारणपणे 7 मीटरच्या आसपास असते. ओके, अन्नाचे पचन येथे होते. अन्नाची पचन क्रिया ऍक्च्युअली कुठे होते? पचन आणि शोषण हे कशामध्ये होतं? तर अन्नाचे पचन आणि जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण हे आपल्या लहान आतड्याचं काम. लहान आतड्याचं काय काम? पचन करणे आणि शोषण करणे. ओके, लहान आतड्यामध्ये काय केलं जातं? हे पचलेलं अन्न आपल्या रक्तामध्ये शोषलं जातं. तर पचन आणि शोषण हे लहान आतड्याचं काम आहे. ठीक आहे, त्यामध्ये अन्न 6 ते 8 तास लहान आतड्यामध्ये थांबतं. लहान आतड्याचा जो सुरुवातीचा भाग आहे त्याला म्हणतात आद्यांत्र. लहान आतड्याच्या सुरुवातीला आद्यांत्र असं म्हणतात. आद्यांत्र, मध्यांत्र आणि पश्चांत्र असे त्याचे भाग केले जातात. तर आता आपण लक्ष देऊया, महत्त्वाचा भाग अभ्यासाच्या दृष्टीने आद्यांत्र.
तर आद्यांत्रात काय होतं, आणखी दोन ग्रंथी महत्वाच्या आहेत. आणखी दोन स्राव आपल्या अन्नामध्ये मिसळले जातात. ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे आहेत. त्यांच्याकडे जाऊया. आपण कुठं आलो होतो आता, हे आपलं हे जठर आणि हे जे आहे सगळं हे आपलं लहान आतड आहे म्हणलं. तर या लहान आतड्याचा आपण अभ्यास करत आहोत. जाऊया आपण पुढचं. तर आपण पाहतोय आता म्हणलं की आपण लहान आतड्यामध्ये जे स्राव स्रावतात, आद्यांत्रामधून दोन प्रकारचे स्राव स्रावतात. त्यातला पहिला स्राव आहे स्वादुपिंड रस. तेव्हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं छोटंसं माहिती छोटी, प्रत्येक ओळीवर प्रश्न आहे असा प्रकार आहे. स्वादुपिंड रस. तर तुम्हाला असं विचारलं जातं स्वादुपिंड रस कुठून स्रावतो, तर त्याचं उत्तर स्वादुपिंड रस स्वादुपिंडातून स्रावतो. दुसरी गोष्ट, यामध्ये कोणते विकरे असतात, तर स्वादुपिंडामध्ये विकरे काय येतात, तर यामध्ये आहेत ट्रिप्सिन, अमायलेज व लायपेज. स्वादुपिंडाचे जे स्वादुपिंड रस जे आहे त्याच्यामध्ये विकरे कोणती, ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज. आता याचं काम काय, याचं काम असं, ट्रिप्सिनचं काम आहे प्रथिनांचे पचन करणे. दुसरं आहे अमायलेज. याचं काम काय आहे, याचं काम आहे पिष्टमय पदार्थ व कार्बोदकांचं पचन करणे. तिसरा भाग आहे आपल्याकडे लायपेज. लायचं काय काम आहे, स्निग्ध पदार्थ व मेद यांचं पचन म्हणजेच विघटन करणे. बघा, स्वादुपिंडात आहे ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज यांचं काम आहे ट्रिप्सिन प्रथिनांचे पचन, अमायलेज पिष्टमय पदार्थ व कार्बोदकांचे पचन आणि लायपेज स्निग्ध व मेद यांचं पचन करणे. ठीक आहे, जाऊया पुढे. आता आपल्याला आणखी अभ्यास करायचा आहे. पुढचा अभ्यास असा आहे, लहान आतड्यामध्ये आणखी एक महत्वाची ग्रंथी आहे यकृत. आता तुम्हाला खूप वेळा परीक्षेला इतके जे कंटिन्यू पेपर देतात त्यांना माहिती याच्यावरती हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो. तर यकृतावर सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. त्याचं उत्तर तुम्ही देत आहात, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. ओके, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, यकृत. तर यकृत कुठे पाहिजे, तर हे आपले हे जे लहान आतडे आहे हे आपलं जठर आहे, हे जठर आहे आणि हे जे तुम्हाला एकदम डार्क कलरचं दिसते हे आपलं यकृत आहे. आणि याच्यातून जे स्राव स्रावतात हे त्या सुरुवातीच्या भागाला, म्हणजे लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला तिथे यकृतातून स्रावणारे स्राव त्यामध्ये मिसळतात. आणि आपलं स्वादुपिंड रसातून इथं स्वादुपिंड रस याच्यामध्ये मिसळतो. म्हणजे लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात यकृतातून जो स्राव स्रावतो त्याचं पण नाव आहे पित्तरस. तर तो आणि स्वादुपिंडातून स्वादुपिंड रस हे दोन्ही रस लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात अन्न पदार्थामध्ये मिसळतात. यांचं पचनामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे. तर सर्वात मोठी ग्रंथी कोणती शरीरातली, तर यकृत. लक्षात ठेवायचं, हा खूप वेळा विचार झाला. दुसरं याला आणखी काय नाव दिलं जातं पहा, यकृताला म्हणलं जातं शरीरातील, याला काय म्हणलं जातं तर शरीरातील रसायन शाळा. ओके, शरीरातील रसायन शाळा असं आपण यकृताला म्हटलं जातं. त्यानंतर यकृतामधून काय स्रावतो, तर यकृतामधून पित्तरस स्रावतो. यावरती परत प्रश्न, पित्तरस कुठून स्रावतो, पित्तरस यकृतातून स्रावतो. सर्वात मोठी ग्रंथी यकृत. ओके, त्यानंतर शरीरातील रसायन शाळा म्हणून कुणाला ओळखले जाते, तर कुणाला म्हणायचं, यकृताला ओळखले जाते. ओके, त्यानंतर बघा आणखी त्याची क्षमता किती आहे, तर 50 घनसेमी पित्त साठवू शकते यामध्ये. त्यानंतर याचं काम काय, यकृताचं काम कशासाठी, म्हणजे आपण पित्तरसाचं काम काय, तर स्निग्ध पदार्थांचे मोठ्या कणाचे लहान कणात रूपांतर, म्हणजे स्निग्ध पदार्थांचे पचन करण्यासाठी यकृत आवश्यक असते. आपण म्हणूया स्निग्ध पदार्थाचे पचन करण्यासाठी यकृत म्हणजे पित्तरस आवश्यक असतो. तर परत याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात. हा घ्या प्रश्न परत आला. टीईटी 2020 ला पुन्हा एकदा याच्यावरती प्रश्न आलेला आहे. खूप सारे प्रश्न या छोट्या टॉपिकवर आहेत म्हणून मी त्याचा व्हिडिओ खास बनवलेला आहे. ओके, तर बघा, लहान आतड्यात पचनाची क्रिया टिंबटिंबमध्ये होते. हा प्रश्न आपल्याला विचार, लहान आतड्यामध्ये पचनाची क्रिया टिंबटिंबमध्ये होते. आम्ल माध्यम, अल्कली माध्यम, उदासीन माध्यम आणि समपरासरणी द्रावण
तर आता आपण अभ्यासलं होतं की जर जठरामध्ये विचारलं, जठरामध्ये तर जठरात HCl असतं म्हणून ते माध्यम आपण सांगितलं आम्लधर्मी. आता आपल्याला विचारले लहान आतड्यामध्ये कसं असतं, तर लहान आतड्यामध्ये बरेच जण आम्ल माध्यम पितात. तर तसं नाही, तर आपल्याला आता काय मिसळलं अन्न पदार्थामध्ये स्वादुपिंड रस आणि पित्तरस हे दोघं मिसळलेले आहेत आणि म्हणून त्यामुळे माध्यम बनतं कसं अल्कली म्हणजे आम्लारी धर्मी असं त्याचं माध्यम बनतं. म्हणजे आपण उत्तर याचं देणार आहोत अल्कली माध्यमामध्ये पचनाची क्रिया चालते. हा जो प्रश्न आहे. हेच जर प्रश्न असा विचारला जठरात कोणतं माध्यम कोणत्या माध्यमात चालते पचनाची क्रिया, आता आम्ल माध्यम तेच जर विचारलं लहान आतड्यात कोणत्या माध्यमात चालते तर त्याचं उत्तर द्यायचं अल्कली माध्यम. 2020च्या TETला पण हा प्रश्न विचारला. बघा एक छोटासा पॉईंट आहे आणि त्याच्यावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत आपण खूप सारे प्रश्न याचे अभ्यासले. आता आपलं शेवटचा आतडा आहे मोठे आतडे. मोठे आतडे अन्ननलिकेचा शेवटचा भाग मोठे आतडे. तर मोठे आतडे याविषयी पण 2-3 प्रश्न विचारले जातात. मोठ्या आतड्याविषयी काय विचारतो आता मोठे आतडे म्हणजे बा ही त्याचा मुद्दा मी एक सेपरेट मोठे आतडे घेतलेला आहे. या आतमध्ये जे भाग आहे यामध्ये बा या ठिकाणी सगळं लहान आतडा आपण पाहिलं होतं आणि लहान आतडे या ठिकाणी मोठ्या आतड्याला कनेक्ट होतं आणि मग मोठ्या आतड्यातून अन्न पदार्थ प्रवाहित करतात आणि मग ते शरीराबाहेर टाकले जातात. तर मोठ्या आतड्यावरती काय प्रश्न विचारला जातो, तर मोठ्या आतड्यावर विचारला तर मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचे पचलेल्या अन्नाचे शोषण होते का, तर उत्तर द्यायचं नाही होत. मोठ्या आतड्यामध्ये पचलेल्या अन्नाचं शोषण होत नाही. आतड्याची लांबी किती असते, तर मोठ्या आतड्याची लांबी साधारणपणे 1.5 मीटर म्हणजे 5 फुटाच्या आसपास असते. इथं पचलेल्या अन्नाचं शोषण होत नाही. इथं फक्त कशाचं शोषण होतं, पाण्याचं शोषण होतं, पचलेल्या अन्नाचं शोषण होत नाही. आता परत एकदा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे अपेंडिक्स. अपेंडिक्स हा कशाचा भाग आहे, अपेंडिक्स हा कशाचा भाग आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही सगळेजण देणार आहात. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला एक ट्यूब जोडलेली असते आणि तिला आपण म्हणत असतो अपेंडिक्स. ओके, कोणते पाहिजे ते अपेंडिक्स. हे मोठ्या आतड्या इथून स्टार्ट झालं तर हा जो भाग आहे, हा जो पुढचा जो भाग आहे याला म्हणायचं आपल्याला अपेंडिक्स. ओके, तर बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं. अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं म्हणजे ही जी छोटीशी ट्यूब आहे जो कोणत्या आतड्याचा भाग आहे, तर मोठ्या आतड्याचा भाग आहे, त्याचं ऑपरेशन करून काढलं जातं. ते जर त्रासदायक झालं, त्याचा शरीरात त्रास व्हायला लागला तर आपण ते अपेंडिक्सचं ऑपरेशन करतो. तर बऱ्याच लोकांना असं पण वाटतं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं म्हणजे आपल्या शरीरात काहीतरी कमतरता आलेली आहे. तर आपल्या पुस्तकानुसार असं म्हणलं जातं अपेंडिक्स हा शरीरातील अनावश्यक भाग आहे, म्हणजे बिनकामाचा भाग आहे. याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारले आहे शरीरातील बिनकामाचा भाग कोणता, तर शरीरातील बिनकामाचा भाग कोणता, तर अपेंडिक्सला शरीरातील बिनकामाचा म्हणजे अनावश्यक असा भाग समजलं जातं असं परीक्षेला विचारलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण खूप सारे प्रश्न जे काय पचन संस्थेवरचे काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सगळेच्या सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पचन संस्थेवर जे काही प्रश्न विचारले जातात ते सगळेच्या सगळे या व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.